वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी तुम्ही काहीतरी सांगणार होते ना? साडी खूप सुंदर दिसते तुम्हाला. आत्ताच हिला पाटल्या मिळून राहिल्यात, अजून काय काय मिळणार आहे काय माहिती. अगं मला काय माहिती काय मिळणार, मला तर एवढं पण नकोय. ए तुला लाख अपेक्षा ना संघ, त्यांची अपेक्षा असेल ना. कशावरून? पहिल्या भेटीत एवढी महागडी भेट जे देते त्यांची अपेक्षा नसणार का आपल्याकडून? हॅलो, कोण? हॅलो पूर्वा, मी दीपा बोलू राहिली. हा बोला ना काकू. मी तुला बोलले नव्हते का मला भाषण करायचंय काळ्या मातीवरील अतिक्रमण यावर मुद्दे लिहून दे बरं. हा अर्जंट आहे बर का. बुटीचं स्वप्न कधीच पूर्ण नाही होणार. मला डॉक्युमेंट्स कधीच नाही मिळणार आहेत. बऱ्या माझ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचा हेड प्रतीक होता. आता जोपर्यंत तो सगळे डॉक्युमेंट्स देणार नाही तोपर्यंत माझं लोन पास होणार नाही, आणि लोन पास झालं नाही तर मी बुटी कुठे काढू शकणार आहे. हॅलो, हे बाय प्रतीक. हॅलो, कोण बोलतंय? तुझा बाप बोलू राहिलो नगरवरून. पराग. प्रतीक, मी लई सभ्य भाषेत तुला सांगू राहिलो. तुला सभ्य भाषेत बोललेलं कळत नाही काय? ए मित्रा, अरे काय इश्यू झाला ते तर सांग. इश्यू तुला चांगला माहिती आहे. तू अनुष्काला मुद्दाम का त्रास देऊ राहिला? अरे मित्र, काय बोलतोयस? मी अशात अनुष्काला मेसेज काय फोन पण नाही केलाय रे. हा पण तिचा फोन आला होता. हे बघ प्रतीक, ऐक तुझं हे फालतू स्पष्टीकरण ऐकायला मला अजिबात वेळ नाही, कळलंय? आणि तिला जे कागदपत्र पाहिजे ना ते तिला तुझ्या सही सकट पाठव, कळतंय? आणि म्हणूनच ती तुला फोन करू राहिली. नाही तर तिला अजिबात इंटरेस्ट नाही तुला फोन करण्यात, कळतंय? हो असं आहे का? अच्छा अच्छा अच्छा. हे बघ प्रतीक, तुला शेवटचं माणुसकीत सांगू राहिलोय. तिला हवे असलेले डॉक्युमेंट तुझ्या सही सकट मेल कर, कळतंय? वाट बघ. काय? अरे वाट बघ मित्रा, लगेच माझा ईमेल आहे. बघ प्रतीक. हॅलो,
काय रे जरा पटापट आवरत जा ना घाईच्या वेळेला आपलं काहीतरी करत राहत. थोडी लिपस्टिक लावायची राहिली होती ना मार्केटमध्ये जायचं ना खरेदीला. चला आज तुम्ही चला माझ्यासोबत पार्लरची खरेदी करायला. का मी काय येऊ तिथं? मी काय करणार आहे तिथं येऊन? बायकोची मदत करत जावे थोडी. काय होतंय? अरे केली ना एवढी मदत, तुझ्या हौशासाठी एवढं मोठं पार्लर टाकून दिलंय, आता तू तुझी हौस पूर्ण कर ना, मला कशाला मध्ये ओढू राहिली? अहो तुम्ही आले तर काही बिघडणार आहे का? चला ना प्लीज 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 प्लीज. इमोशनल अत्याचार. खरेदी आहे ब्युटी पार्लरची, तुला करायची असेल तर कर, नाही तर राहू दे. असे कसे हो तुम्ही? हा दुसऱ्या बायकांचे नवरे बघा बरं जरा, कुठं कुठं शॉपिंगला घेऊन जाते, ते पर्सनल शॉपिंगला. मी तर ब्युटी पार्लरच्याच खरेदीला घेऊन चालले. चला ना तुम्ही प्लीज 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 ना. तू आहे ना लोकांचं पुराण मला नको सांगू. काय एवढं मोठं तुला पॉश पार्लर टाकून दिलंय, ते चालवा नीट आधी. नाही येणार का तुम्ही? नाही येणार. मग मी पण आज रात्री स्वयंपाक नाही बनवणार. नक करू मग. मी पण बाहेर खाऊन येणार आहे. शाही कोफ्ता, गार्लिक बटर नान. हा नक्कीच येऊ तुम्ही, बाहेरच जेवा. मला पण पार्टनर मिळाली शॉपिंगला. पूर्वा इकडे इकडे. ए पूर्वा गाडी गाडी. हा हा जा आणि बाहेरच जेवा. आता मी काय स्वयंपाक नाही बनवणार घरी. पूर्वा बरं झालं बाई तू आली. हा चल पार्लरच्या शॉपिंगला जाऊ माझ्या. हा नमस्कार. पोरी येतो, जरा घाईत आहे बर का. बाईसाहेब येतो बर का. हा चल चला चला. ते अगं तुला पाहिजे ते घेऊ. चल. आ- 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 मम्मी मला माझी कामं करू दे ग. आधी माझा आई. काही जरी झालं ना तरी पण मी माझी रूम सोडणार नाही. नको सोडू. तुला कोण रूम सोड म्हणून राहिलं? बस त्या रूमला मिठी मारू. मिठीच मारून बसणार आहे आता. मार ना मग. मला कशा सांगू राहिली? मला माझे कामं करू दे. कर ना मग तुझे काम. मी कुठे तुझ्या मध्ये करून राहिले? मी फक्त एवढं क्लिअर करायला आले की लग्न झाल्यानंतर भावड्या रूम सोडायला सांग. मी नाही सोडणार. माय या जसं कुठून सुचू राहिली तुला? सोने लहान आहे का ग तू? हा काही कळतं का नाही तुला? अगं लहान आहे म्हणून तर म्हणून राहिले ना की मी माझी रूम सोडणार नाही म्हणून. अगं लग्न झाल्यावर त्यांना प्रायव्हसी नको का द्यायला? आणि आपलं घर लहान आहे ना, मग दुसरी रूम कुठून आणायची त्यांना? तू माझ्या रूम मध्ये ऍडजस्ट कर ना. मुन्यालाच सांग ऍडजस्ट करायला. काय मुन्या म्हणती त्याला? हा मुन्याच. अगं असं कसं बोलून राहिली का तू? हा आता आपल्या घरामध्ये नवीन वहिनी येणार आहे आणि तिला दुसऱ्याच्या रूम मध्ये ऍडजस्ट करा म्हणती. शहाणीच आहे. हा हाय मी शहाणी. किती काही जरी झालं ना तरी पण मी माझी रूम सोडणार नाही. आणि आता तर म्हणत होती ना रूमला मिठी मारून बस म्हणून. मग आता का पलटू राहिली? अगं मला काय माहिती तू असं लग्नानंतरच बोलू राहिली म्हणून. आणि असं बावळटावाने काय बोलती का? बरोबर आहे. मी घरात एकटी कमवत नाही ना म्हणून तुम्ही सगळेजण मला असं बोलतात. आणि मुन्ने कमवतो म्हणून त्याला कुणीच काय बोलत नाही. सोने अगं तुला काय अक्कल बिक्कल आहे का? हा मलाच काय अक्कल नाहीये. देवानी सगळी अक्कल तुझ्याच मुन्न्याला दिली ना. सोने आता जास्त बोलू नको बरं का, नाही तर मारीनच पाय तुला. मार, मलाच मार. मी मुलगी म्हणून तुम्ही सगळेजण माझ्यासोबत असं वागतात ना. मुन्या कसं जरी वागला तरी त्याला कुणी काही बोलतच नाही, कारण तो मुलगा आहे ना. सोने अगं या घरात तुला कोण कसं वागू राहिलं सांग बरं?
म्हणजे तुझ्यावर कोणी काही बंधनं घातले का? हे कपडे घालू नको, हेच कपडे घाल, असं कोणी म्हणतं का तुला? तुझ्या मनाप्रमाणेच कपडे घालून राहिली ना तू, आणि तुझ्या मनाप्रमाणेच शिकू राहिली ना. हा मग आता माझ्या मनाप्रमाणे मला माझ्या रूम मध्ये राहू द्या ना. पुन्हा तेच. अगं एवढी मोठी झालीस, जरा डोक्याचा वापर कर की या. अगं हसते काय? बरोबर आहे. मुन्या किती जरी वाईट वागला तरी तुम्ही त्याला काहीच बोलणार नाही, हो ना? उद्या तो 2 जरी लग्न करून आला ना तरी पण तुम्ही त्याला काही बोलणार नाही. आणि तुझ्यासाठी ते चांगलंच असेल की. तुला इतकं समजून सांगितलं तरी पुढे तुझं तेच. आता तुझी मला बोलली ना ते सगळं तुझ्या दादासमोर सांग. चल अगं मग चल 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 चल. मम्मी हसू का बरं राहिली? हसू नको तर काय करू? मला तिचं धोरणच काही कळणार. तिच्याकडे पहा बरं जरा एकदा. तुम्ही चष्मा लावून जरी पाहिलं ना तरी पण मी माझी रूम सोडणार नाही. नाही म्हणजे नाही. हा काय येडी आहे का काही? हा तुला तुझी रूम सोडायला कोण सांगते? मग भावड्याचं लग्न झाल्यावर तुम्ही मला माझी रूम सोडायला सांगता ना, पण मी सोडणार नाही बरं का, आत्ता सांगते. हा सोने, आता मुन्याचं लग्न आहे ना, हा मग त्याला सेपरेट रूम द्यावी लागेल का नाही? आपल्याकडे सेपरेट रूम नाहीये. तुझा बाप बँकेचा मॅनेजर आहे, चेअरमन नाही. आपलं एवढं बजेट नाही नव्या रूम इतकं, कळलं का? आणि आपलं खाटल्याचं घर आहे, तुला ऍडजस्ट करावंच लागेल का नाही? आता तुझा हरीश काका बघ बरं, कसा टेरेसवर जाऊन निवांत झोपतोय. ते हरीश काकात सांगू नका मला, तो कुठं पण झोपतो. आता असं म्हणल्यावर तर उद्या मला अन्नाच्या शेजारीच खाट टाकून झोपावं लागेल. मी बाहेर झोपणार नाही. हा मी आत्ताच सांगते, मला माझी रूम पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं तुला बाहेर झोपायला कोण सांगतंय? हा हे बघ, एक तर तू माझ्या नाही तर अक्काच्या कोणाच्या बी रूम मध्ये झोप, नाहीतर हॉलमध्ये कुठं बी पड ना, त्याला काय होतंय? कुठं पण? अगं कुठं पण म्हणजे फरशीवर नाही म्हणत मी, बेडवर पड. पप्पा तुम्ही एक काम करा ना, मुन्याला का कॉलेजकडून रूम मिळून राहिल्यात, मग तो तिथं जाईन राहिला, म्हणजे तुला पण प्रायव्हसी मिळून जाईल ना. सोने मुस्काट फोडीना, मुस्काटच फोडीना. मग बस आरशात 5 बोट बघत. आई दादांपासून दूर जाऊन कधी राहिलोय? कधी पाहिलाय तुम्हाला? माहिती. काय माहितीये? काय माहितीये? परत हा जर तू विषय काढला, आई दादांपासून दूर जाऊन राहायचा विषय काढला, तर माझ्यासारखा वाईट नाही सांगून ठेवतो. दादा सॉरी. आणि काय पाहिजे तुला? प्रायव्हसी पाहिजे? ठीक, घे प्रायव्हसी घे. दादा बेडरूमीला दे. मला नकोय प्रायव्हसी, मी हॉलमध्ये झोप. सोने, काही कळतं का ग तुला? आ मोठा भाऊ आहे ना तुझा, तो त्याच्याशी कसं बोलावं काय बोलावं हे काही कळतं? बाहेर लोकांनी ऐकलं तर काय म्हणतील? हे संस्कार केले म्हणतील आईनी पोरीवर, म्हणतील का नाही? मुन्यावर केले तर तुम्ही चांगले संस्कार, मग सांगा त्यालाच. आहे का पुन्हा तेच? सोने, आता एक शब्द बोलली ना तर थोबाड फोडीन तुझं. थोबाड तोंडी मेली. तुम्ही जरा गप्प बसा. सोने, पप्पा पप्पा बिप्पा काही नाही. मुन्याचं लग्न आहे ना, मुन्याला सेपरेट रूम द्यावीच लागत, कळलं का? ऍडजस्ट तुला करावं लागेल. तुला जिथं ऍडजस्ट होईल तिथं ऍडजस्ट कर.
आता या विषयावर परत मला चर्चा नको, कळलं का? चला तुम्ही तुमच्या कामाला लागा. आणि हा माझा चहावरच पाठवा. ह्यो जसं वागन ती योग्य आहे का? आता तर मी बघतेस ही अनुष्का कोण आहे, मग कळन तुम्हाला पण कसा आहे तुमचा मुन्या. ते साधा आहे की डामचा आहे. बसा. तुमचे ते सामान्य बुद्धीचे काका नाही दिसून राहिले. काका आलाय, तिथं घराबाहेर आहे. आता मी डब्याशी खेळताय. काल मी तुम्हाला इच्छा कुठं उत्पन्न होते याच्यावर नोट्स काढून आणायला सांगितल्या होत्या. आणल्या नाही सर. नाही का? सर का नोट्स काढायची इच्छा उत्पन्न झाली नाही मेंदूत? नाही सर, तसं नाही. मग आठवताय का शोधताय कारण? नाही सर, तसं नाही. काही घरगुती कारणामुळे मला नोट्स नाही काढता आल्या सर. सॉरी. सॉरी. मी पण सॉरी. सर तुम्ही का म्हणून सॉरी म्हणू राहिले? का? माझ्या मनात भावना उत्पन्न होऊ शकत नाही सॉरी म्हणायची? काल तुम्हाला ज्या नोट्स काढायला सांगितल्या होत्या त्याच्यावर आज मी लेक्चर घेणार होतो. नोट्स नाही, लेक्चर नाही. सर सॉरी ना. सॉरी मी म्हणलं ना, मला माफ करा. सर खरंच सॉरी. मी का आता सॉरी म्हणायची भावना मनात का उत्पन्न होते याच्यावर लेक्चर घेऊ मी? लेक्चर घ्यायला लावू नका मला, रडाल तुम्ही. आता बसूनच राहणार आहात का? नोट्स काढा. आज फक्त नोट्स, लेक्चर नाही. लेक्चर उद्या. पूर्वे काय झालंय? काही नाही. उगाच ना दीपिका पादुकोण बनू नको. थोबड तिकडे फिरवलं म्हणजे आम्हाला कळत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. अगं माझ्या क्लासचा आजचा पण सगळा वेळ नुसता नोट्स काढण्यातच गेला. का? काल काढल्या नाहीत ना म्हणून. पण को आता घरची कामं थोडी होती, सासरची कामं पण माझ्या मागे चिकटली. पण तुझे सासरचे लोक तुला आतापासूनच कोण काम सांगू राहिले ग? अगं त्याचं काय झालं माहिती का? ती माझी होणारी चुलत सासू आहे ना, त्यांना भाषण लिहून हवं होतं. तर मग मी माझा अभ्यास बाजूला ठेवून आधी त्यांना भाषण लिहून दिलं. अगं आता नसतं लिहून दिलं तर त्यांना कसं वाटलं असतं? झालं ना. पठारे सर आज क्लासमध्ये म्हणले, आज तुम्हाला काही शिकवणार नाही, तुम्ही इथं बसा आणि पहिलं नोट्स काढा. अगं पूर्वे, मी काय बोलली होती तुला? अगं लग्न झालं असंच होणार आहे बघ. म्हणजे हे बघ, घरच्यांनी तुला कामं सांगितली आणि तू ते केली नाही तर कसं दिसेल ते? म्हणून तुला अभ्यास बाजूला ठेवून ना त्यांची कामं पहिली करावी लागणार आहे. ह्याचं काम केलं तर त्याला कसं वाटल, त्याचं काम केलं तर ह्याला कसं वाटल. मग तुझं सगळं शिक्षण ना त्यातच मावळून जाईल बघ. कोणाला काही सांगता येणार नाही, बोलता येणार नाही. या तुझ्या सगळ्या डिग्र्या ना मग गुंडाळून तुला घरातली कामं करत बसावी लागतील बघ पूर्वे. मला काय वाटतं ना पूर्वे, हे सगळं सोडून तू कुठेतरी लांब निघून जावं.
ज्यांच्यात काय करून दाखवायची हिंमत नसते ना ते हे असला विचार करते. मी नाही हार मानणार. हो बाई हो, तू ना सगळं मॅनेज करू शकते मस्त. अगं पूर्वे, सासरचे एक काम करून अशी अवस्था झाली तुझी. उद्या लग्न झाल्यानंतर काही कर नाही तुझं. PhD करते तू मानसशास्त्रात, उद्या तुलाच मानसशास्त्रज्ञाकडे घेऊन जावं लागल. बघा पूर्वे, आता जे काही करायचंय ते तुलाच करायचंय बाई सगळं. मी काय म्हणते पूर्वे, काय ते ना आत्ताच ठरव, म्हणजे अजून पण येळ गेलेली नाहीये बाई.